एक शक्तीपीठ मार्गाचा विचारायचं की पण जरी तुम्ही असं म्हणाल की कोल्हापूरकर आंदोलन करतात पण कोल्हापूरकर हे विकासाच्या विरोधात आहेत असं पण त्याचा अर्थ आहे का? अजिबात नाही. कोल्हापूरकर जर विकासाला विरोध करत असते तर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग कोल्हापुरातूनच गेला, त्याच्या रुंदीकरणाला कोल्हापूरकरांनी विरोध केला असता. नागपूर रत्नागिरी हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्यातला एक बायपास आता कोल्हापूरच्या शेजारीच बायपास निघतोय, त्याला कोल्हापूरकरांनी विरोध केला असता. त्याला जमिनी दिलेल्या आहेत किंवा द्यायची, आता 38 किलोमीटरचा एक भाग वादग्रस्त थांबलेला आहे पाठीमुळे, पण त्याला कारणं वेगळी आहेत. त्याचं कारण 2013च्या कायद्याप्रमाणे अंकली टोलनाका ते सोलापूरपर्यंत अधिग्रहण झालेलं आहे आणि चोकाक ते रत्नागिरीपर्यंत सुद्धा अधिग्रहण त्याच म्हणजे 750 किलोमीटर अधिग्रहण हे 2013च्या कायद्याप्रमाणे झालेलं आहे. आणि मधल्या 38 किलोमीटरचं जे अधिग्रहण आहे ते 2022च्या दुरुस्तीनंतरचं अधिग्रहण करायचा ते प्रयत्न करतात. आमचं असं म्हणणं आहे की नैसर्गिक न्यायाला धरून 2013 प्रमाणे त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. त्यासाठी ते राबलं. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ते आमच्याकडे पैशाची व्यवस्था आहे, आम्ही द्यायला तयार आहोत, परंतु राज्य सरकारने त्याला परवानगी द्यावी आणि राज्य सरकार परवानगी देत नाही म्हणून तो भाग राहिलेला आहे. मग त्याला विरोध केला असता शेतकऱ्यांनी, नाही केला. ज्या आपण 2013च्या कायद्याप्रमाणे अलीकडे आणि पलीकडच्या शेतकऱ्यांना ज्या दरानं मोबदला दिला त्या मोबदल्याने घ्या होते. मग विकासाला विरोध असता तर त्याची गरज आहे, कारण नागपूर रत्नागिरी महामार्ग होणं गरजेचं आहे. कारण विशेषतः सांगली ते कोल्हापूर हा रस्ता प्रचंड वाहतुकीचा आणि वर्दळीचा अपघात होत आहेत आणि त्यामुळे तो रस्ता होणं गरजेचं आहे. जिथं होणं गरजेचं आहे तिथं आम्ही विरोध करत नाही, तिथं उगाच मनाचा मोठेपणा दाखवतो. आमचं म्हणणं एवढंच की महापूरला कारणीभूत ठरतील असे भराव टाकू नका, त्याची दक्षता घ्या आणि रस्ता करा, अशी भूमिका तिथं आहे. पण शक्तीपीठ महामार्ग हा सरळ सरळ नागपूर रत्नागिरी महामार्गाला समांतर आहे आणि समांतर असताना हा एकूण 27,000 एकर जमिनीपैकी जवळपास 22,000 ते 23,000 एकर जमीन ही बागायती पीक क्षेत्रातून जाते. म्हणजे गोदावरीचं खोरं त्याच्यामध्ये आलं, मांजरा खोरं आलं आणि त्याच्यानंतर कृष्णा खोऱ्यातली दूधगंगा, वेदगंगा, कृष्णा, पंचगंगा, वारणा ह्या साऱ्या नद्या ओलांडून हा रस्ता जातो आणि हा सारा बागायत पट्टा आहे. आधीच नागपूर रत्नागिरी हा महामार्ग जो नुकताच केंद्र सरकारनं बांधून घेतलेला आहे आणि 60 किलोमीटरला एक टोल नाका त्यांनी बसवलेला आहे. त्या एका टोलवरनं त्यांना दररोज 40 लाख रुपये टोल वसूल अपेक्षित असताना केवळ 8 ते 9 लाख रुपये वसूल आला आहे. म्हणजे क्षमतेच्या केवळ 25% तो रस्ता चालवला आहे. मग असं असताना त्याला समांतर दुसरा रस्ता केला तर मग ते 8-9 लाखच्या ऐवजी 4-5 लाखच टोल तिथं वसूल होणार, इथं 4-5 लाख होणार, प्रवासी तेवढीच असणार आहेत. मग ह्याच्यात छानपणा कसला आहे? बरं, हा सारा रस्ता हा खाजगीकरणातून होणार आहे आणि टोलच्या स्वरूपात सरकार काही पैसे घालणार नाहीत. टोलच्या रूपात प्रवाशांना तो पैसा परत द्यावा लागणार आहे. कदाचित 100-125 वर्षे त्याला टोल द्यावा लागेल. हा भुर्दंड कशासाठी? आणि म्हणून आम्ही त्याला विरोध करतो. पण याच्यावरती देवेंद्र फडणवीस अजूनही ठाम आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण ठाम आहेत. याच्यातनं काही तोडगा निघेल की सरकार रेटून असेल तुम्हाला वाटतंय? ते ठाम असले तरी आम्ही ठाम आहोत. साधं त्यांना रेखांकन करण्यासाठी मोजणी करता आलेली नाही 12 जिल्ह्यामध्ये, हे लक्षात घ्या. मोजणीच करता येईल. मोजणी नाही केलं तर इस्टिमेट कसं होणार? इस्टिमेट नाही झालं तर रस्ता कसा चालू होणार? अधिग्रहण कसं होणार? त्यामुळे तुम्ही पण ठाम आहेत? हो, आम्ही ठाम आहोत. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.